सध्या कृष्णा नदीला महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। सांगलीमध्ये सन 2005, 2019, 2021 पासून वारंवार पूर येतोय। सध्या कृष्णा नदीची पातळी साधारण 32 फुटापर्यंत आहे। सध्या स्थितीला माधवनगर ओव्हरब्रिजचं काम सुरू असल्या कारणाने तासगाव मार्गे येणारी वाहतूक संजय नगर महावीर ब्रिज मार्गे सांगली शहरात येते अथवा शिवशंभू चौक मार्गेच सांगली शहरात येते। सन 2021च्या महापुरावेळी कॉलेज कॉर्नर परिसरात एक जड वाहन अडकल्यामुळे साधारणतः 4.5 तास वाहतूक शहरात खोळंबली होती। साधारणतः 40 फूट नदीची पाणी पातळी झाल्यानंतर इस्लामपूर शहराशी सांगलीचा संपर्क तुटतो। येत्या 24 तासामध्ये पावसाचा जोर ओसरला नाही तर पाणी पातळी 40 फूट ओलांडू शकते। अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना स्थलांतरित करणं, व्यापाऱ्यांना स्थलांतरित करणं, जनावरे व इतर बाबी स्थलांतरित करीत असताना वाहतूक कोंडी होऊन प्रशासनाला काम करणं अडचणीचं होतं। याची पूर्व खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने आतापासूनच वाहतूक व जड वाहनांच्या नियोजनाची योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून नागरिकांना व प्रशासनास याचा त्रास होणार नाही। यापूर्वीचा अनुभव पाहता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखा हतबल होते व कोणतेही वाहतुकीचे नियोजन वाहतूक शाखेकडून होत नाही। तर याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावर योग्य ते आदेश द्यावेत ही विनंती। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।